नालासोपाऱ्यात मराठी सुरक्षारक्षकाला मारहाण व मराठी महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्य, परप्रांतीय आरोपीवर कठोर कारवाईची मागणी. नालासोपारा पूर्व येथील कॅपिटल मॉलच्या शेजारी असलेल्या साई सिद्धांत पॅलेस गृहनिर्माण संस्था, यशवंत विवा टाउनशिप येथे घडलेल्या एका घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या इमारतीत कर्तव्य बजावत असलेल्या एका मराठी सुरक्षारक्षकासोबत एका परप्रांतीय व्यक्तीने वाद घालताना त्याला शिवीगाळ व मारहाण केल्याचे दिसून येत आहे. माहितीनुसार सदर व्यक्तीचे नाव सुशील मिश्रा असून तो साई सिद्धांत पॅलेस गृहनिर्माण संस्थेच्या बी विंगमधील 402 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो सुरक्षारक्षकाला गलिच्छ भाषेत शिवीगाळ करताना, त्याला मारहाण करताना तसेच महाराष्ट्रातील मराठी महिलांबद्दल अत्यंत अपमानास्पद शब्द वापरताना दिसत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सकल मराठा समाज तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांसह स्थानिक मराठी बांधव घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांना पाचारण करून संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. मी मनसे शाखाचे संतोषराव. मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी सन्मान्य राजसाहेब नेहमी लढतात आणि त्यांच्यासाठी आम्ही पण नेहमीच आमचे शहराध्यक्ष प्रवीण भोयर असतील, आमचे जिल्हाध्यक्ष राघव यादव साहेब असतील, त्यानंतर आमचे सरसंघटक रवी पाटील साहेब असतील आणि आमचे सर्व सहकारी आम्ही नेहमीच ज्यावेळी नालासोपाऱ्यामध्ये हे परप्रांतीय लोक असे आमच्या मराठी माणसाला त्रास देतात त्यासाठी आम्ही लोक नेहमी उभे राहिलो. आजही त्या माणसाने जे काही प्रकार बघितला त्यावेळी आम्ही ऐकलं, आमचा पण एकदम खून खवळलेला आहे. तो जर भेटला त्याला आम्ही चिडवणार त्याला आणि त्याला दाखवणार की मराठी माणूस काय असतो. मला असं म्हणायचं की मनसे स्टाईलने त्याला उत्तर दिलं जाईल. 100% त्याला देणार. तो तुम्हाला भेटला तिकडे आतमध्ये कसं काय? आम्ही शेवटी संध्याकाळी 6 वाजल्यापासून भेटला नाही. मला भेटला की त्याला आम्ही प्रसाद देणार मनसे स्टाईलने. काय बोलायचं साहेब? नाही त्याला आता भेटल्यानंतर जोपर्यंत त्याला आम्ही त्याला देत नाही प्रसाद तोपर्यंत सध्या पोलीस प्रशासनाला काय सांगाल? सांगतो की असे हे लोक क्रिमिनल लोक आहेत ना, त्यांना चांगला सबक शिकवला पाहिजे. हा लोक पुढच्या वेळी अशा घटना करणार नाही. काही नेहमी होत आहे, त्याच्यामुळे हे लोक त्यांना कुठलं धाकच राहिलेलं नाही. काही पुढे वाढत चाललेलं आहे. तुमच्या शाखेचा अर्ज किंवा या बाबतीत जो प्रकार घडला या शाखेचा अर्ज तुमच्या मार्फत जर पोलीस चौकीला जाणार आहे? आमच्या अगोदर दिलेलं पण आहे ना. आमच्या 6 महिन्या 1 वर्षापूर्वी पण हा असं झाला होता मॅटर. त्यावेळी आमच्या जाधव साहेबांनी स्वतः दिला होता. त्यांच्यावरती संबंधित लोकांवरती 12 लोकांवरती FIR पण केलेली आहे आमच्या पक्षातर्फे आणि त्यावेळी आम्ही त्यांना सबक भेटलेला तर चांगलाच आहे. आता जो प्रकार घडला त्या बाबतीत अर्ज केलाय तुम्ही सर? आता नाही केलं, माझे पोलीस बोलवलेलेच आहेत ना, करणार 100%. त्या संदर्भात तुम्ही अर्ज हो, त्याला जमा करणार. आम्ही चौकीत जमा करणार आणि अर्ज पण देणार उद्या. आमचे शहर अध्यक्ष रवी पाटेकर असतील आणि प्रवीण दादा भोईर हे लोक देणार उद्या. साहेब, याचा पण एक गुन्हा दाखल करा. पोलीस आल्यानंतरही त्यांनी रिप्लाय नाही केला. पण एक हे लावा, कलम लावा. हा, मला कंप्लेंट झाली असेल तिकडे. किमेकरला बोलवा. परंतु कुठे काय घडलं तर पर्टिक्युलर एखादा पक्ष किंवा एखाद्या पक्षाला बोललं, एखाद्या लोकांनाच बोललं होतं. हे कशामुळे होतं की आपण एकत्र नाहीये. आपण दरवेळी कुठल्या तरी जाती धर्मात नाहीतर कुठल्या तरी राजकीय पक्षात नेहमी विभागलो गेले आणि ह्या गोष्टीचा फायदा बरोबर या पद्धतीने घेतलेला आहे. आपण जर एकत्र असू तर ह्या गोष्टी होणं अशक्य आहे.
पण आपण कुठे आज एकत्र नाही. आपण आता आज एवढा मोठा किस्सा काढला, आपल्या ग्रुपवरती बरेच लोक किती लोक इथे आली. जोपर्यंत मला काही होत नाही तोपर्यंत मी काय पुढे करणार, जोपर्यंत ह्या गोष्टी आपण बाजूला ठेवून बोलत नाहीत तोपर्यंत आपण यात बाहेर पडू शकत नाही. जर ते लोक तिकडनं त्यांची एवढी मेजॉरिटी असेल आणि अजूनही आपली आहे, पण आपण फक्त एकत्र येत नाहीत, त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी लोकांना एकच सांगेन की थोडंसं एकत्र राहा, संघटित राहा. मराठी बांधवांसाठी आपण असं बोलत आहात की सगळ्यांनी एकत्र या आणि 100% अगदी. आज ते लोक तुमच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत. आता कसं जोपर्यंत तुमच्या घरात पोहोचेल तोपर्यंत तुम्ही येणार नाही, तर ह्याला अर्थ नाही. आज तुमच्याकडे आलं म्हणून मी आलो तर उद्या तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या घरात अगदी आपल्याला इथनं जावं लागेल, ही अगदी खरी गोष्ट आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की फक्त आपल्या लोकांनी एकत्र राहण्याचा प्रयत्न करा. जेवढं शक्य आहे तेवढं कुठल्या तरी माध्यमात एकत्र या. सण वार काही असेल त्यातनं एकत्र राहण्याचा प्रयत्न करा. बस. धन्यवाद. जय शिवराय. अगोदर पण त्यांनी सोसायटीमध्ये काय असं प्रकारच्या प्रकार केलेले आहेत का त्यांनी कोणाबरोबर? क्रिमिनल मॅटर तो हिस्ट्री चिटर आहे म्हणजे तो क्रिमिनल माणूस आहे. ना पण आपले जे लोक आहेत ना, मराठी लोक किती आहेत, जरी 20-25 जरी आहेत की नाही, 12 लोक आहेत. मग 12 लोकांनी पण तो प्रश्न उचलला पाहिजे होता ना. पाहिजे ना. तुम्ही 12 लोक सुद्धा म्हणजे कमी झालात. कमी नाही, 12 जण. तुम्ही 50 लोक तरी असू शकता ना कुटुंबामध्ये. त्याच्यानंतर मी मॅच बघत होतो, मला कळलं मॅटर. मी आलो खाली तर मी दांडा घेऊन गेलो. मी हे सांगत नाही, पण नंतर ते एक बाई तिच्या मध्ये आली. त्याच्यानंतर मला सकाळी गावाला जायचं, मी 5 वाजता सकाळी गावाला होतो. त्याच्यानंतर मी आलो तर काल बघितलं तिचं का हे मला ती व्हिडिओ आहे आणि तो जो संदेश आहे तो समूहावरती फिरत होता आणि त्या माध्यमातून आपण इथे जमलेलो. बरोबर. आणि एवढ्या गलिच्छ भाषेत तो बोलतोय मराठी महिलांना की मराठी महिलांना आम्ही अक्षरशः म्हणजे असं बोलण्यासारखं सुद्धा शब्द नाही. वाद होता सेक्रेटरीचा आणि त्याचा. त्या दोघांनी ते आपसामध्ये काहीतरी ताळमेळ घातलं पाहिजे होतं. परंतु ज्या पद्धतीने शिवीगाळ केलेली अपमानास्पद आहे. खरं तर ह्या शिवीगाळीनंतर कशा पद्धतीने त्याला उत्तर दिलं जाईल ते सर्वसामान्य मराठी जनता त्याला दाखवतील. अशा लोकांचा खरं तर चौरंगा केला पाहिजे जो महाराष्ट्रातल्या माता भगिनींबद्दल अशा पद्धतीचे शब्द वापरतो. एक लहानसा विषय, परंतु त्या विषयाला अनुसरून मी मराठी महिलांना असली शब्द वापरून त्यांनी अक्षरशः जे कृत्य केलंय ते निंदनीय आहे. याचा आम्ही निषेध करतो मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून. आणि लवकरच आम्ही स्थानिक पोलीस प्रशासनाला सांगितलेलंच आहे, ते पोहोचतायत. कोण आहे ते बघून घेऊ आपण. जसं की आपण बघताय की स्थानिक पोलिसांना माहिती दिलेली आहे. याच्या बाबतीत काय पुढची कारवाई होते बघण्याचं योग्यतेचं आहे. साहेब, याच्यावर काय कारवाई होऊ शकते? खरं तर जो व्यक्ती आहे त्यांनी ज्या पद्धतीची शिवीगाळी केलेली आहे, जर ती वैयक्तिक असती तर गोष्ट वेगळी आहे. परंतु आज महाराष्ट्रातल्या माता भगिनींना शिवीगाळ केलेली आहे की मराठी महिलांबरोबर मी झोपलेलो आहे, अशा पद्धतीचे शब्द वापरलेले त्या माणसाने. तर हे शब्द महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी लाजिरवाण आहे. आणि आमच्या आई बहिणींसाठी जर असे शब्द वापरत असतील तर वेळ आली तर त्याचा मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून चौरंगा करू. लक्षात घ्या. का तर असे शब्द महाराष्ट्र